हाय फ्रेंड, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? आय होप तुम्ही सर्व चांगले असणार. सो फ्रेंड, आज माझं ब्लॉग बनवायचं कारण हे की आम्ही मुंबईवरनं एक हिल स्टेशनला फिरायला आलेलो आणि आम्ही बघा हे लॉजिंग बघा आम्हाला खूप छान डिलक्स रूम भेटलेली, पण त्याचा आम्ही सर्व बद्दा करून ठेवला. बघा सर्व म्हणजे घड्या वगैरे नाही केले, ब्लँकेट वगैरे. ठीक आहे, असं हे आमची हॅबिटच आहे पसारा घालायची. तर आता आमची बॅग पण पॅक झाली आहे. सो आता आम्ही निघालो. तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवणार आहे मी. खूप छान नजारा आहे. मस्त काय बोलतात त्याला, ढगं एकदम खाली आलेले आहे, खूप खाली उतरलेलं. खूप छान, खूप धुकं आहे. खूप छान वातावरण आहे. एकदम 2-3 फुटाचे पण कोणी दिसत नाही. हो, दिसत नाही. खूप छान आहे. पण मला असं वाटतं आज थोडं कमी वाटतंय, काल जास्त होतं. ठीक आहे, बघूया आता. अजून तर घरातच आहे. सो चला जाऊया. माझं बघतो आता पुढं कार आहे, कसं काढणार. देवीचं दर्शन कालच झालं बघा. हे बघा डोंगरामध्ये बघा किती छान रोपे वगैरे. आम्ही दर्शन वगैरे केलं. हे पूजेचं सामान येतं, भरपूर पूजाचं सामान वगैरे भेटतं इथं. आणि ना मेन काय ना की आपलं फिरणं होतं हां, आणि प्लस देवाचं दर्शन पण होतं. खूप गर्दी आहे आज, संडे सॅटर्डेला गर्दी असते असं वाटतं. सो आम्ही तर ऑगस्ट महिन्यात येतच असतो. पाऊस आज कमी झाला आहे, त्याच्यामुळे ना आज जरा ढगं कमी. मग काल इतकं बघण्यासारखं होतं ना, खूप छान होतं. आणि इथं रोपवेले हां, म्हणजे जे देवीचे 360 पायऱ्या आहे ना, जर पायी जाऊ वाटलं तर आम्ही तर पायी गेलेलो, मस्ती केलेली. तर रोपवेला 100 रुपीज तिकीट आहे. सो ते नेऊन आणता इथे तिकीट काढता. बघा तुम्ही बघू शकता किती छान डोंगर आहे आणि किती छान नजारा आहे. खूप मस्ती केली, मजा आली, किती छान वाटतं. आम्ही कधी पण ना फिरायला गेलो ना की आपला एन्जॉय पण व्हायला पाहिजे आणि प्लस ना आपण देवासाठी काहीतरी केलं असं पण वाटतं. आपण तर काही करू शकत नाही, पण आम्ही दर्शन घेतलं आणि खूप फिरलो. महत्त्वाचं म्हणजे देवाचं दर्शन आहे. हां, त्या देवाच्या दर्शनामध्येच या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होतात. हां, आणि परमेश्वर सगळं आमच्याकडनं करून घेतात. कारण आपण फिरायला जातो गोवा काश्मीर वगैरे, तिकडं काही मंदिर वगैरे नाही, तिथं फक्त आपला एन्जॉय होतो. छान आहे. पण आम्हाला अशा ठिकाणी खूप आवडते की जेणेकरून आपलं दर्शन पण होईल आणि आपला एन्जॉय पण होईल आणि आपण पण देवासाठी काहीतरी केलेले. खूप पवित्र महिना चालू आहे. सो छान, खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, खूप प्रसन्न वाटतं, खूप छान. इथून निघू वाटत नाही, निघायला लागेल. सो फ्रेंड, आता आम्ही मुंबईला जायला निघालो. खूप एन्जॉय केला, देवाचं दर्शन पण खूप छान झालं, मस्त. तर आता 9 वाजले सकाळचे. तर मुंबईला किती वाजेपर्यंत पोचवतो? 8-9 वाजतील. हां, 8 तरी मुंबईला पोचला, 8-9 तरी वाजतील. सो फ्रेंड, माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. छान राहा. बाय बाय.